माझ्या पित्यावर आणि माझ्या नेत्यावर एवढं प्रेम करणारे पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्वांना मी हात जोडून अभिवादन करते. माझा संपूर्ण परिवार अभिवादन करतो. या गोपीनाथ गडाची निर्मिती यासाठीच केली होती की मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला एक स्थान असावं जिथे त्यांनी नतमस्तक व्हावं. त्याच्या घरी मुलीचं लग्न असेल तर त्यांनी आपली पत्रिका मुंडे साहेबांना द्यायची त्याची सवय आहे की तशीच आहे. त्याच्या घरी दुःख झालं असेल तर त्यांनी मुंडे साहेबांच्या समाधीवर डोकं ठेवून ते दुःख हलकं करावं. यासाठी या गडाची निर्मिती ही मला ईश्वराने कल्पना दिली आणि मला वाटतं की पृथ्वीवर असा एकच गड आहे जो एका लेकीनी आपल्या पित्यासाठी. पण मी आपल्या सर्वांना हे सांगते, हा गड मी उभारला नाही. हा गड मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनातल्या ऊर्जेने आणि इच्छेने उभारलेला आहे. आणि त्यामुळे हा गड पंकजा मुंडेचा नाही, हा गड लोकांचा आहे, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या त्या सगळ्या जनसमाजाचा. आज मुंडे साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी माझ्या वडिलांना सदैव अगदी एक खोलीच्या किरायाच्या घरापासून ते देशाच्या केंद्रीय मंत्रीपदापर्यंत सगळ्या परिस्थितीत 2 साड्यांपासून ते गाड्यांच्या ताफ्यांपर्यंत जिने साथ दिले ती माझी आई प्रज्ञा गोपीनाथ मुंडे आवर्जून या गडावर दर्शनाला होते. माझ्या या गडावर माझ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणारा समस्त परिवार उभा आहे. माझे स्वतः मी इथे आहे, त्यांची कन्या प्रीतमताई आहेत, माझे बंधू धनंजय मुंडे आहेत, माझे बंधू अजय, रामेश्वर, रमेश दादा, माझ्या पूर्ण मुंडे साहेबांचा परिवार. आज त्यांचे भावंड म्हणजे आमच्या आत्या सोडल्या तर सगळे हयात नाही, पण सगळे नातेवाईक, सगळे पंचक्रोशीतील मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक आणि महाराष्ट्रातून आले. आमचे बाळराजे आलेत, आमचे बदामराव दादा आलेत, आमचे अक्षय मुंदडा आलेले आहेत, आमचे निर्मळ दादा आलेले आहेत, आमचे बानूरकरजी दिसत आहेत मला न चुकता. मुंडे साहेबांच्या 3 जून आणि 12 डिसेंबरला येणारे आमचे वसंत मुंडे आणि मानूरकर, मुंडे साहेबांची लाडकी जोडी हे सुद्धा इथे आहेत. आमच्या आईसाहेब आलेच आहेत. एक आरक्षण आहे, महिला आरक्षण संत म्हणतात, त्या आमच्या आईसाहेब आहेत. आज त्या एका टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये जज म्हणून जात